हमारे देश में महाराष्ट्र राज्य अगर वैसे कहें तो बड़े विकसित राज्यों की श्रेणी में आता है। तो जो ग्रामीण महाराष्ट्र है और जो अर्बन महाराष्ट्र है उसमें काफ़ी डिफरेंस है। कुछ गांव ऐसे होते हैं कि गांव जो होते हैं वो एक ऑर्गेनिक एंटिटी होते हैं, और बुचकेवाड़ी गांव में सबसे बड़ी जो ताकत हमको नज़र आई वो ये हुआ कि मैं कम्युनिटी की जो भागीदारी है, कम्युनिटी की जो लीडरशिप है वो अन्य गांवों में देखने को नहीं मिलती है। और मुझे विश्वास है कि जिस तरह से अपन ने जो काम किया है बुचकेवाड़ी में, 2 साल के अंदर बुचकेवाड़ी और महाराष्ट्र में एक मॉडल गांव के रूप में निखर के आएगा। आज लोकसहभागातून वैष्णवधाम म्हणजेच बुचकेवाडी स्वयंपूर्ण खेड्याचं उदाहरण होण्याच्या मार्गावर आहे। ग्राम विकासासाठी लागणारे संयुक्त प्रयत्न आणि एकोपा वैष्णवधामच्या गावकऱ्यांच्या मध्ये दिसून येत आहे। एकूणच विकासामुळे महिला सक्षमीकरण झालेलं आहे। त्यांना निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचं स्थान मिळालं आहे। याचबरोबर गरजू महिलांना छोट्या उद्योगातून आर्थिक उत्पन्न मिळत आहे। गावामध्ये ई लर्निंगच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना नव्या जगाची ओळख होत आहे। पारंपरिक उद्योगांच्या बरोबरच इतर पूरक व्यवसाय तरुणांनी सुरू केले आहेत। खरं तर याची सुरुवात श्रमदान, पाणलोटाची कामं यातून झाली। गावात पाणी आल्यामुळे दैनंदिन वापराच्या शेतीच्या समस्या मिटल्या आहेत। पारंपरिक पिकांच्या बरोबर गावकरी नगदी पिकं घेऊ लागले आहेत। नामवंत खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या कंपन्यांनी गावातील शेतकऱ्यांच्या बरोबर शेतीमालासाठी करार केलेले आहेत। याशिवाय फूल शेतीतील फुलांना नजीकच्या बाजारपेठेत चांगली मागणी असते। पाण्यासाठी DMRV या तंत्राचा कायमस्वरूपी जाणीवपूर्वक वापर ग्रामस्थ करत आहेत। त्याचबरोबर ठिबक सिंचनाचाही योग्य वापर शेतीसाठी केल्यामुळे बारमाही पिकं गावकऱ्यांना घेता येणार आहेत। यासाठी नाबार्डचं अर्थसहाय्य आणि इतर बँकांची मदत ग्रामस्थांना मिळाली आहे। अर्थात या गोष्टींचं योग्य नियोजन आणि मार्गदर्शन ल्युपिन फाउंडेशन यांनी केलं आहे। ल्युपिनच्या या योगदानासाठी ग्रामस्थ निश्चितच कटिबद्ध राहणार आहेत। सर्व योजनांचा योग्य सांभाळ करणार आहेत। त्यातूनच लोकसहभागातून ग्रामीण विकास साध्य होणार आहे।